पाथरी नगर परिषदेत इब्राहिम अन्सारी काँग्रेसचे तरुण गटनेते यांची बिनविरोध निवड, तर उपगटनेतेपदी अन्सारी मोहम्मद इब्राहिम मोहम्मद आमिर बाबू यांची निवड. माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांची उपस्थिती. पाथरी नगर परिषदेत काँग्रेस पक्षाने तरुण नेतृत्वावर विश्वास टाकत 21 वर्षीय नगरसेवक इब्राहिम अन्सारी यांची सभागृह गटनेतेपदी बिनविरोध निवड केली असून मराठवाड्यातील सर्वात तरुण गटनेता होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. पाथरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होऊन निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानंतर नगर परिषदेत विशेष समित्याचे कामकाज, विशेष बैठका, सर्वसाधारण सभा तसेच शहराच्या विकासासंदर्भातील निर्णय प्रभावीपणे राबविण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून सभागृह गटनेत्याची निवड करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक 5 मधून थेट जनतेतून निवडून आलेले नगरसेवक अन्सारी मोहम्मद इब्राहिम अब्दुल रशीद यांची काँग्रेस पक्षाच्या सभागृहात गटनेतेपदी बहुमताने निवड करण्यात आली आहे. शुक्रवार 2026 2 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्या समक्ष प्रस्ताव सादर करून ही निवड करण्यात आली आहे. तसेच उपगटनेतेपदी अन्सारी मोहम्मद इब्राहिम मोहम्मद आमिर बाबू यांचीही सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना माजी आमदार बाबाजानी दुर्राणी म्हणाले की 21 वर्षाचा माझा कार्यकर्ता आज काँग्रेसचा गटनेता झाला आहे. ही अभिमानाची बाब आहे. इब्राहिम अन्सारीने वकिलीचे शिक्षण पूर्ण करून समाजकारणात सक्रिय भूमिका घेतली आहे. दिग्गज प्रतिस्पर्ध्याला पराभूत करून तो मराठवाड्यातील सर्वात तरुण नगरसेवक ठरला आहे. माझ्या शिफारशीनुसार काँग्रेसच्या सर्व 12 नगरसेवकांनी अविरोध त्याची पदनेतेपदी निवड केली. महाराष्ट्रातील सर्वात तरुण नगरसेवक व गटनेता होण्याचा मान त्याने मिळवला असून मी कायम त्याच्या पाठीशी आहे, असे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी म्हणाले. आपण पाहतो आहोत यूट्यूब चॅनल SKF न्यूज. सलमान सय्यद सोबत, पाथरी.